प्रत्येक पुरुषाला माहीत असावे, स्त्रियांच्या या गोष्टींवरून ती स्त्री तुम्हाला प्रेमात धोका देत आहे. मित्रांनो, प्रेम हे आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी कोणावर तरी मनापासून प्रेम करावेसे वाटते. काही लोकांना त्यांचे प्रेम मिळते. काहींचे प्रेम लग्नाच्या नात्यामध्ये बदलते, तर काही लोकांना प्रेमामध्ये निराशा, गैरसमज किंवा धोका देखील सहन करावा लागतो. प्रेमामध्ये दोन व्यक्ती असतात, पण त्या दोघांच्या भावना नेहमी सारख्या असतीलच असे नाही. एक व्यक्ती मनापासून नाते टिकवण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरी व्यक्ती कदाचित त्या नात्याबद्दल तितकी गंभीर नसते. म्हणूनच प्रेमामध्ये फक्त समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते असे गृहीत धरण्यापेक्षा तिच्या वागण्याकडे, तिच्या कृतींकडे आणि नात्यामध्ये ती किती प्रामाणिकपणे सहभागी होते याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मित्रांनो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे एखाद्या नात्यामध्ये समस्या निर्माण होत असल्याचे जाणवू शकते. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादे लक्षण दिसले म्हणजे समोरची व्यक्ती नक्कीच धोका देत आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कामाचा ताण, कौटुंबिक अडचणी, मानसिक थकवा किंवा वैयक्तिक समस्या असू शकतात. त्यामुळे एका दोन घटनांवरून निर्णय घेण्यापेक्षा सतत होणाऱ्या वागण्यातल्या बदलांकडे लक्ष देणे आणि गरज पडल्यास मोकळेपणाने संवाद साधणे अधिक योग्य आहे. पहिले लक्षण म्हणजे वारंवार खोटे बोलणे. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर उभा असतो. जर तुमच्यासोबत रिलेशनमध्ये असणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटे बोलत असेल, स्वतःच्या कृती लपवत असेल किंवा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगत असेल, तर त्या नात्यामध्ये विश्वासाची समस्या निर्माण झालेली असू शकते. एकदा चूक झाली म्हणून एखाद्या व्यक्तीला खोटारडे म्हणता येणार नाही, पण वारंवार खोटे बोलणे ही नक्कीच गंभीर बाब आहे. समजा एखादी व्यक्ती कुठे होती, कोणासोबत होती किंवा तिने एखादी गोष्ट का केली याबद्दल सतत वेगवेगळ्या कथा सांगत असेल, तर तुम्हाला संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशा वेळी रागाने आरोप करण्यापेक्षा शांतपणे विचारणे अधिक चांगले. नात्यात सत्य सांगण्यासाठी सुरक्षित वातावरण असणेही महत्त्वाचे आहे. कारण कधी कधी भीतीमुळे ही व्यक्ती काही गोष्टी लपवू शकते. त्यामुळे प्रत्येक खोट्यामागे फसवणूक आहे असे मानणे योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भेटणे टाळणे. मित्रांनो, नात्यामध्ये दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. तुम्ही वारंवार एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलवत असाल आणि ती व्यक्ती प्रत्येक वेळी कोणते ना कोणते कारण सांगून भेटणे टाळत असेल, तर त्या वागण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः पूर्वी ती व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असायची आणि आता अचानक तिच्या वागण्यात मोठा बदल झाला असेल, तर त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पण मित्रांनो, एखादी व्यक्ती तुम्हाला भेटत नाही म्हणजे ती नक्कीच तुमच्यावर प्रेम करत नाही असेही नाही. तिचे काम, अभ्यास, कुटुंबियांची जबाबदारी किंवा इतर वैयक्तिक कारणे असू शकतात. खरे महत्त्वाचे म्हणजे ती तुम्हाला भेटू शकत नसली तरी दुसऱ्या वेळेस भेटण्याचा प्रयत्न करते का? तुमच्या भावना समजून घेते का? संवाद टिकवून ठेवते का? जर ती स्वतःहून पर्यायी वेळ ठरवत असेल, तुमची परिस्थिती समजून घेत असेल आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर केवळ भेटी कमी झाल्या म्हणून संशय घेण्याची गरज नाही. तिसरे लक्षण म्हणजे तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे. मित्रांनो, ज्याला तुमच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते, तो तुमचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करतो. तुमचा दिवस कसा गेला, तुम्हाला काय वाटत आहे, कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे किंवा तुमच्या आयुष्यात काय घडत आहे, यामध्ये समोरची व्यक्ती रस घेत असेल तर त्यातून भावनिक जवळीक दिसून येते. याउलट
तुम्ही काही महत्त्वाचे सांगत असताना ती व्यक्ती वारंवार मोबाईलमध्ये व्यस्त राहते, विषय बदलते, तुमचे बोलणे मध्येच थांबवते किंवा सतत तुम्हाला टाळते, तर नात्यात संवादाची समस्या असू शकते. विशेषतः हे वागणे सतत होत असेल आणि तुमच्या भावना सांगूनही त्यामध्ये कोणताही बदल होत नसेल, तर तुम्ही त्या नात्याचा विचार करायला हवा. चौथी गोष्ट म्हणजे केवळ कामापुरती आठवण काढणे. मित्रांनो, हा मुद्दा अनेक नात्यांमध्ये पाहायला मिळतो. काही वेळा एखाद्या व्यक्तीला तुमची आठवण फक्त तेव्हाच येते जेव्हा तिला काही मदत हवी असते. उदाहरणार्थ, काही काम अडले असेल, पैसे किंवा इतर मदतीची गरज असेल किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता असेल, तेव्हा ती अचानक खूप प्रेमाने बोलू लागते. काम पूर्ण झाल्यानंतर मात्र पुन्हा पूर्वीसारखे दुर्लक्ष सुरू होते. जर असा प्रकार वारंवार घडत असेल, तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, ही व्यक्ती माझ्याशी फक्त तिच्या गरजेपुरती जोडलेली आहे का? कारण निरोगी नात्यामध्ये फक्त मदत घेण्यासाठी संपर्क केला जात नाही. एकमेकांची विचारपूस करणे, आनंदाच्या गोष्टी शेअर करणे, अडचणीच्या वेळी साथ देणे आणि कोणताही स्वार्थ नसतानाही एकमेकांसाठी वेळ देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या भावनांशी खेळणे. मित्रांनो, प्रेमामध्ये भावना खूप नाजूक असतात. एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल भावना आहेत हे माहीत असूनही वारंवार तिला आशा दाखवणे, पुन्हा दूर जाणे, पुन्हा जवळ येणे आणि असे सतत करत राहणे यामुळे समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या थकू शकते. जर एखादी व्यक्ती तुमच्या भावनांना गंभीरपणे घेत नसेल आणि तुमच्या असुरक्षिततेचा फायदा घेत असेल, तर हे निरोगी नात्याचे लक्षण नाही. कधी-कधी काही लोक समोरच्या व्यक्तीला गमावण्याची भीती दाखवून तिला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, राग आला की नाते तोडण्याची धमकी देणे, पुन्हा बोलायचे असेल तर तुमच्याकडून काहीतरी करून घेणे किंवा तुमच्या भावनांचा वापर करून तुम्हाला सतत अपराधी वाटायला लावणे. अशा वागणुकीला प्रेम समजण्याची चूक करू नका. प्रेमामध्ये विश्वास असतो, पण त्यासोबत परस्पर आदर आणि सुरक्षिततेची भावनाही असते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत तुलना करणे. जर तुमचा पार्टनर वारंवार तुमची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करत असेल, तुमच्या गुणांना कमी लेखत असेल किंवा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही पुरेसे चांगले नाही असे जाणवून देत असेल, तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. नात्यामध्ये एकमेकांना सुधारण्यासाठी प्रोत्साहन देणे चांगले आहे, पण सतत कमी लेखणे योग्य नाही. तसेच तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल पूर्णपणे उदासीन राहणे हेही लक्षात घेण्यासारखे आहे. तुम्हाला एखादी मोठी संधी मिळाली, तुमच्या करिअरमध्ये काही चांगले घडले किंवा तुम्ही एखाद्या अडचणीत असताना समोरची व्यक्ती त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल, तर भावनिक अंतर वाढलेले असू शकते. प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणी सोबत राहणे नाही, पण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडत आहे याची काहीतरी काळजी असणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, नात्यामध्ये समस्या निर्माण झाल्यावर सर्वात मोठी चूक म्हणजे लगेच निष्कर्ष काढणे. एखादी व्यक्ती कमी बोलत आहे, भेटत नाही किंवा उशिरा उत्तर देत आहे म्हणून ती नक्कीच कोणासोबत दुसरे नाते ठेवत आहे असे समजू नका. संशयावर नाते चालत नाही. जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर थेट आणि शांतपणे संवाद साधा. आरोप न करता तुमच्या भावना व्यक्त करा. उदाहरणार्थ, तू माझ्याकडे दुर्लक्ष करतेस असे म्हणण्यापेक्षा आपल्या संवादात बदल जाणवतोय आणि त्यामुळे मला वाईट वाटत आहे असे सांगितल्यास समोरच्या व्यक्तीला तुमची भावना समजून घेणे सोपे जाते. शेवटी मित्रांनो, प्रेमामध्ये धोका मिळू नये असे प्रत्येकालाच वाटते. पण दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून किंवा तिच्यावर संशय घेऊन नाते सुरक्षित होत नाही. विश्वास ठेवण्यासोबत स्वतःच्या मर्यादाही समजून घेणे गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती सतत खोटे बोलत असेल,
तुमचा आदर करत नसेल, फक्त गरजेपुरती तुमची आठवण काढत असेल, तुमच्या भावनांशी खेळत असेल आणि संवाद सुधारण्याची कोणतीही तयारी दाखवत नसेल, तर अशा नात्याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. मित्रांनो, खरे प्रेम केवळ गोड शब्दांमध्ये नसते. ते कृतीमध्ये दिसते. तुमच्यासाठी वेळ काढणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे, तुमच्या अडचणी समजून घेणे, तुमच्या स्वप्नांचा आदर करणे आणि कठीण काळातही प्रामाणिक राहणे हे ह्या नात्याचे आधार आहेत. त्यामुळे कोणीतरी आपल्याला धोका देत आहे की नाही हे फक्त काही संकेतांवरून ठरवण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या सातत्यपूर्ण वागण्याकडे पहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोकळेपणाने संवाद साधा. कारण प्रेमामध्ये विश्वास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच आत्मसन्मानही महत्त्वाचा आहे. जिथे प्रेम, विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा असतो, तिथे नाते फक्त टिकत नाही तर काळानुसार आणखी मजबूत होत जाते.